आज अशी ही एक प्रॉपर्टी आपल्याला दाखवणार आहे जी समोर दिसत आहे ही बिल्डिंग. बिल्डिंग नुसती नाहीये, इथं खाली जे आहे 2 1 RK भेटणार आहे, एक 1 BHK भेटणार आहे आणि वरती 1 RK किती असणार आहे. पण त्यासाठी मी शाहिद भाऊला इथं बोलवणार आहे. संपूर्ण डिटेल संपूर्ण माहिती या प्रॉपर्टीची या व्हिडिओमध्येच आपल्याला ऐकायला पाहायला भेटणार आहे. मंडळी, आपलं एक काम असणार आहे की हा जो व्हिडिओ सोडायचा नाही, संपूर्ण व्हिडिओ बघायचं, माहिती घ्यायची. कारण की ही प्रॉपर्टी जी आहे पुण्यामध्ये आहे, कॉर्पोरेशनच्या हद्दीमध्ये आहे. सगळं काही इथं जवळ आहे, 5 मिनिटाच्या अंतरावर बस स्टॉप आहे, शाळा आहे, कॉलेजेस आहे, सगळं काही तुम्हाला इथं भेटणार आहे. एकच काम करायचं, व्हिडिओ सोडायचा नाही, व्हिडिओ संपूर्ण बघायचं आणि ही प्रॉपर्टी व्हिजिट करायला लवकरात लवकर यायचंय. जय महाराष्ट्र, जय जय पुणे. मंडळी, तुमचे सहर्ष स्वागत आहे या पुणे प्रॉपर्टी व्ह्यू चॅनलवरती. आणि शाहिद भाऊचे सुद्धा आपण स्वागत करतो. शाहिद भाऊनी कारण की एवढी सुंदर ही प्रॉपर्टी आणलेली आहे. हे इंडिपेंडेंट रो हाऊस आणलेलं आहे आणि हे कितीमध्ये विकायचं, काय विकायचे, ह्याच्याबद्दल सगळे प्रश्नांची उत्तर आपण शाहिद भाऊकडून जाणून घेऊ. आणि ह्याच्यामध्ये म्हणजे जमीन किती असणार आहे, हे बांधकाम किती आहे, हे सगळे आपले जे प्रश्नांची उत्तर आहे आपण आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊ. पण शाहिद भाऊ थोडंसं सांगा, त्यांना पण उत्सुकता होती की ह्या प्रॉपर्टीचे लगेच माहिती देऊ. पण मंडळी, तुम्हाला बघा एक काम करायला लागणार. हा जो व्हिडिओ आहे हे तुम्हाला सोडायचा नाही, संपूर्ण व्हिडिओ बघायचं, माहिती घ्यायची या प्रॉपर्टी बद्दल. आणि नवीन आले असाल तर आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि एक लाईक आणि एक कमेंट सुद्धा करा. कमेंटमध्ये तुमच्या गावाचा, तुमच्या शहराचा, जिल्ह्याचा नाव सुद्धा तुम्ही सांगू शकतात. आणि मंडळी, हे जे तुम्ही रस्ता बघू शकतात, हे रस्ता आहे, सगळं काय आज तुमच्यासाठी एकदम खुलं दाखवत आहे. आणि डायरेक्टली खुली ही प्रॉपर्टी तुमच्यासाठी उभी आहे. हे इंडिपेंडेंट घर आहे आणि हे पैसे कमवून देणारे घर आहे, कारण की हे रेंटवर सगळं काही गेलेलं आहे. तर शाहिद भाऊला आपण सगळ्यात पहिला विचारू की शाहिद भाऊ, हे जे आहे ही जागा किती स्क्वेअर फीटची आहे? धन्यवाद कासिम भाई आणि स्वागत आहे सर्व मित्रांनो आपलं या चॅनलवरती. खरंच तुमच्यासाठी आम्ही ज्या प्रॉपर्टीज घेऊन येतो त्या खरं सत्य असते आणि संपूर्ण जे असतात ते विकायचेच असतात. असं नाही की आम्ही कुठली प्रॉपर्टी दाखवून तुमच्या फक्त व्हिडिओसाठी व्हिडिओ करतो, असं काही नाही. पण आता हे जे तुमच्यासाठी आणलेले आहे एकदम प्राईम लोकेशनला, आणि तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये की हा कॉर्नर पीस आहे आणि ह्याच्यामध्ये खाली पण रूम आहेत, वरती पण रूम आहेत आणि संपूर्ण भाड्याने आहे. आणि ह्याचे जे लोकेशन आहे ते लोकेशन जे आहे ते एकदम प्राईम लोकेशन आहे, कारण की कॉर्नर पीस आहे. बघू शकता तुम्ही ह्याचं लोकेशन जे आहे ते खराडीमध्ये आहे. एकदम खराडीपासून एकदम रोड पासून फक्त 5 मिनिटाच्या अंतरावर तुम्हाला हा कॉर्नर पीस मध्ये झालेलं हे बांधलेलं घर तुम्हाला भेटणार आहे. हे संपूर्ण जी जागा आहे ती 1200 स्क्वेअर फूटची आहे कासिमभाई. 1200 स्क्वेअर फूट मध्ये हे बांधकाम केलेलं घर आहे. आणि ह्याच्यामध्ये खाली एक 1 BHK 2 RK. तेच मला बघा सांगितलं होतं मी की एक 1 RK आहे आणि एक 1 BHK आहे. पण किती म्हणजे वरती किती 1 RK आहे? 3 1 RK वरती आहेत, खाली एक 1 BHK 2 RK आहेत. आणि मला वाटतं हे 10 ते 15 वर्षापूर्वीचं बांधकाम आहे. बिलकुल. आणि ह्याची जी प्राइस लावलेली आहे कासिमभाई ती 90 लाख रुपये कोट केलेली आहे ओनरने. की 90 लाख रुपयामध्ये ही प्रॉपर्टी त्यांना सोडायची आहे. आणि 90 लाख रुपये 90 लाख. आणि इथला जो रेट आहे तो 50 लाख रुपये गुंठ्याचा रेट. बरं, मला हे सांगा की इथून जे आहे खराडी किती आहे? 2 मिनिटाच्या अंतरावरती खराडी. मगरपट्टा किती आहे? मगरपट्टा 5 किलोमीटर आहे इथून. आणि पुणे स्टेशन किती आहे? स्टेशन 12 किलोमीटर आहे. बिलकुल. आणि इंटरनॅशनल एअरपोर्ट जे आहे ते 5 ते 6 किलोमीटर. 5 ते 6 किलोमीटर एअरपोर्ट सुद्धा भेटणार आहे. बिलकुल. मंडळी, ही जी बिल्डिंग दिसत आहे तर खाली त्यांनी म्हटले की एक 1 BHK आहे, 2 1 RK आहे. हे सगळं जे आहे हे भाड्याने दिलेलं आहे, भाड्याने रेंटवर दिलेलं आहे, बरोबर ना? 100%. आणि बघायला गेलं मंडळी, ही अशी प्रॉपर्टी वारंवार येत नाही. आणि आपण ह्याच्यावरती बांधकाम करू शकतो. बिलकुल. शेजारीची बिल्डिंग सुद्धा बघू शकता. 2-3 मजलेपर्यंत तुम्ही अजून ह्याच्यामध्ये वाढू शकता. आणि रेंट मध्ये बी तुमचं बढोतरी होऊ शकते, कारण की इथं 1 BHK ला 12 ते 15 हजार रुपये रेंट सुरू आहे. आणि 1 RK ला 6 ते 8 हजार रुपये हा रेंट सुरू आहे. त्यामुळं ही प्रॉपर्टी जी आहे ती प्राईम लोकेशनची आहे आणि एकदम
चीप मध्ये भेटू मध्ये राहिलेली, भेटू एकदम राहिले. स्वस्त, चीप म्हणजे स्वस्त. आणि मंडळी माफ करा, तुम्हाला मी आतमधलं काही दृश्य दाखवू शकत नाही, कारण की फॅमिलीला रेंटवर दिलेलं आहे. बॅचलर्स पण आहेत, फॅमिली हा. पण आहेत. आणि आणि ओनर इथं राहत नाही, बिलकुल. ओनर बाहेर हा. राहतात आहेत. त्यामुळे ते म्हणले की बाहेरूनच व्हिडिओ करा, हा, आणि जे कस्टमर आल्यानंतर तुम्हाला संपूर्ण आतून बाहेरून बिलकुल बघायला सगळं भेटणार आहे. सगळं बघायला भेटणार. तुम्ही बाल्कनी बघू शकतात, बाल्कनी पण खूप चांगली आहे. म्हणजे या एक त्रिकोण बाल्कनी दिलेली हे आहे. भाड्याच्या हिशोबाने बनवलेलं आहे. हा, की बाबा बनवल्यानंतर भाड्याने द्यायचं आणि बाहेर आपण राहायचं या हिशोबाने बनवलेलं आहे. बिलकुल बिलकुल. पण तुम्ही जर इच्छुक असाल की रिकन्स्ट्रक्शन सुद्धा तुम्ही करू शकता, हा, किंवा ह्याच्यावरच तुम्ही बांधकाम करून तेही रेंटने देऊन एक रेंट तुम्हाला 50 ते 60 हजार रुपयापर्यंत रेंट तुम्हाला येऊ शकतो. आता सध्याला 60,000 रुपये रेंट चालू नाही, सध्याला आता जे आहे हा. 3 आरकेचे पकडले आपण, हा. 24 हा, आणि ते 12,000 आणि ते 2 आरकेचे म्हणजे 30-40 हजार रुपये आता सुरू आहे. 40,000 रुपये धरून चालू आपण रेंट. आणि बघायला गेलं मंडळी, खूपच म्हणजे बघायला गेलं एकदम स्वस्त आणि बजेटमध्ये कॉर्पोरेशनच्या हद्दीमध्ये आपल्याला भेटू राहिलेली आहे ही बिल्डिंग. आणि मंडळी काय होतं माहिती का, बरेचशे लोकांचे असे प्रश्न होते की असा इंडिपेंडेंट रो हाऊस आम्हाला दाखवा की जो बजेटमध्ये असावं आणि कमीत कमी रेटमध्ये आपल्याला भेटावं. मंडळी तुम्ही हा रस्ता बघू शकता, रहदारीचा रस्ता दिसतो कॉर्नर पीस तुम्हाला. आहे आणि आणि रस्त्या हा, कॉर्नर हा तुम्हाला पीस आहे. त्यामुळे कॉर्नरचे जे रेट असतात हा, ते मागच्या प्लॉट पेक्षा हे डबल किमतीच्या आता झालेले आहे. हा. त्यामुळं थोडंसं निगोशिएबल होईल, पण बिलकुल. 90 लाख ही प्राइस कोट केलेली आहे या परत घरासाठी. परत एकदा आपण शाहिद भाऊला विचारू की शाहिद भाई, इकडून बस स्टॉप किती आहे, बस स्टॉप 2 मिनिटाच्या अंतरावर आहे. मगरपट्टा किती आहे, मगरपट्टा 5 किलोमीटर आहे. हा, इंटरनॅशनल एअरपोर्ट 5-6 किलोमीटर आहे. बिलकुल. परत पुणे स्टेशन हे 12 किलोमीटर आणि आहे. हे बघायला गेलं शाहिद भाऊ, इकडं आजूबाजूला सगळे आयटी पार्क आहे. सगळं आयटी पार्क आहे. आणि आयटी पार्कचे बॅचलर फॅमिली त्यांना रेंटवर पाहिजे असती अशी प्रॉपर्टी. बघा, इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणून तुम्ही ओळखला जाऊ शकतो हा एक ही प्रॉपर्टी, आणि इन्व्हेस्टमेंट म्हणून तुम्ही घेऊ शकतात ही प्रॉपर्टी. आणि ह्याच्या एवढ्या कमी बजेटमध्ये तुम्हाला कुठं अशी भेटणार नाही ही बिल्डिंग संपूर्ण. आणि काय म्हणजे जे जमिनीचा जो होता, किती स्क्वेअर फीट होता? 1200 स्क्वेअर फूट. 1200 स्क्वेअर फीटचा प्लॉट आहे. आणि बिल्टअप किती आहे साहेब? बिल्टअप आता जे आहे खाली 900 आणि वरती काहीतरी 1200 असा बिल्टअप आहे. बिलकुल. म्हणजे बघा, तुम्हाला 900 स्क्वेअर फीट भेटतो आणि प्लस 900 धरून चालू आपण, वरती 900, 1800 आणि आणि हा जागा 1200. जागा 1200 स्क्वेअर फीट आहे. आणि बघा कसं असतं, जो बिल्टअप एरिया बांधलेला असतो त्याच्याच वरती 900 असतो आणि त्याच्याच वरती 900 धरून चाललं पाहिजे, असं तुम्हाला हे बांधकाम तुम्ही करू शकता. पण ओनरने काय केलं, 2 मजलीच बांधलं, 3रा मजली नाही चढवलं त्यांनी, कारण की त्यांना जेवढी गरज होती तेवढंच त्यांनी काम केलेलं. हा. आणि मंडळी एवढ्या ह्याच्यामध्ये पण त्यांना उत्पन्न महिन्याचा 40-45 हजार आरामशीर भेटू राहिलेले. मला असं वाटतं की तुम्ही ही जी संधी आहे ही सोडायची नाही, कारण की आज पुणे प्रॉपर्टी व्ह्यूजवर एवढ्या स्वस्त मध्ये 1200 स्क्वेअर फीट खराडी सारख्या प्राईम लोकेशन मध्ये तुम्हाला हे प्रॉपर्टी भेटत आहे. बिलकुल बिलकुल. आणि अगदी स्वस्त रेटमध्ये आणि एकदमच. आणि हा शायद अजून एक विसरलं आपण की ह्याच्यावरती जे लोन आहे ते कुठले होऊ शकतो? त्यावरती तुम्हाला जे आहे ते फायनान्सचे लोन होणार आहे. ओके. गुंठेवारी मधले हे सर्व प्लॉट्स आहेत, त्यामुळं इथं तुम्हाला फायनान्सचं आणि तुमचं डॉक्युमेंट तुम्ही दाखवून तुमच्या बँकेकडून चौकशी करू शकता. पण गुंठेवारीमध्ये असल्यामुळं फायनान्सचेच लोन होणार आहे हे 100% आहे. कारण की आर्झोन मध्ये गेलेली आहे संपूर्ण एरिया आहे, संपूर्ण आर्झोन मध्ये पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या हद्दीमध्ये आलेला आहे. त्यामुळे मला वाटतं की तुमचं SBI किंवा जे बँक ऑफ महाराष्ट्र आहे त्याचं बी लोन होऊ शकतं. तर आम्ही चौकशी केलेली नाहीये, आताच ही प्रॉपर्टी आलेली आहे, लगेच तुमच्यापाशी पर्यंत आम्ही पोहोचवलेली आहे. त्यामुळे आज मालकाची मीटिंग घेऊन त्यानंतर काय निगोशिएबल होईल काय नाही याची संपूर्ण माहिती आम्ही घेणारच आहोत. पण तुम्ही जर बघायला आले तर तुमच्या बरोबरही आपण ही ते निगोशिएबल किंवा सर्व जानकारी आपण घेऊ शकतो. बिलकुल मंडळी, आजची ही चला अशी ही प्रॉपर्टी तुम्हाला कशी वाटली तुम्ही सांगू शकता, तुम्ही कळवू शकतात. मंडळी, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि खरीदारीला या. एवढंच बोलून मी आजचा हा जो व्हिडिओ आहे या प्रॉपर्टी बद्दल तो संपवतो. पण एवढं मी काय बोलणार आहे की तुम्ही व्हिडिओची डेट बघून यावं, कारण की ही प्रॉपर्टी जी आहे थांबणार नाही, थोड्याच दिवसामध्ये जाणार. कारण की भरपूर असे आहे लोक की त्यांना हे इंडिपेंडेंट हाऊस पाहिजे. तर भेटू आपण आपल्या आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज. मी कासिम शेख. जय महाराष्ट्र आणि जय जय पुणे.